नमस्कार मित्रांनो, मी प्रथम स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं प्रथम मराठी या चॅनलमध्ये. आपल्याबरोबर बघा कधी कधी असं होतं की आपण एका सिच्युएशन मध्ये असतो आणि सिच्युएशन अशी काही होऊन जाते ना की आपण बिन विचार करता तिथं ऍक्ट करून टाकतो आणि आपण असे ऍक्ट करतो जे समोरच्याला पाहिजे. कधी कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल ना, एकदा थोडं थांबा, थोडं बघा, थोडा विचार करा त्या सिच्युएशन बद्दल. काहीही गोष्ट ही बिनविचार करता बोलू नका. कारण आपली ती एक टेंडन्सी असते, आपण आहे ना खूप वेळा आहे ना बिनविचार करता गोष्ट बोलून टाकतो. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या ज्या शब्दांची जी पॉवर आहे ना ती खूप जास्त आहे. तुम्ही असं कुठे ना काहीतरी बोलून टाकाल आणि तोच एक शब्द राहून जाईल. त्याच एक शब्दावर तुम्हाला जज केलं जाईल पुढे. त्याच एक शब्दावर तुमची पर्सनॅलिटी जज केली जाईल. त्याच एक शब्दावर तुम्ही कसे आहात ते जज केलं जाईल. त्यामुळे कधीही बोलताना विचार करून बोला. थोडं थांबा, थोडं पॉज घ्या. समजा तुम्ही नोकरीमध्ये आहात, तुम्हाला तुमच्या बॉसनी कुठला प्रश्न विचारला, तर डायरेक्ट बोलू नका की नाही सर मला माहिती नाही. नाही नाही नाही, असं नाही. तुम्हाला माहिती असो किंवा नसो, एक थोडा पॉज घे, थोडा विचार करा, थोडा स्वतःच्या माइंडवर स्ट्रेस द्या. थोडं बघा की मी याच्याबद्दल कुठेतरी काही वाचलंय का, मला याच्याबद्दल थोडंसं तरी काही माहिती आहे का. थोडं जरी काही माहिती असेल त्याला विचार करा, प्रोसेस करा आणि मग शांतपणे तुमच्या बॉसला, तुमच्या इंटरव्ह्युअरला उत्तर दे, शांतपणे. कारण लोक असे असतात बऱ्याच वेळा, तुम्हाला काय होईल ना, तुम्हाला एका सिच्युएशन मध्ये ना अडकवायला बघतील लोक. म्हणजे पटकन तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारून टाकतील का याचं हे कसं आहे, आणि तुम्ही जर बिन विचार करता त्याचं उत्तर दिलात ना, तर त्यांना जे उत्तर पाहिजे ना ते तुम्ही देऊन टाका. आणि मग त्याच एका उत्तरावरनं ते तुम्हाला जज करायला सुरुवात करतील. ते तुमची इमेज फॉर्म करतील दुसऱ्या लोकांसमोर की याला तर काही येत नाही, याला तर काही माहिती नाहीये, हा एकदम इमॅच्युअर उत्तर देतो. सो जरा थांबा, जरा रिलॅक्स व्हा. कोणी जर समोरनं प्रश्न विचारला, तुम्हाला काही विचारलं, जरा ऐका तो प्रश्न एकदम व्यवस्थित. थोडा विचार करा, थोडा पॉज घ्या आणि पॉज घेऊन बोला. कारण जेव्हा तुम्ही डायरेक्टली कुठली गोष्ट बोलता ना, समजा कोणी प्रश्न विचारला, हे असं कसं काय, अरे नाही नाही मला नाही माहिती, सो तुम्ही इमॅच्युअर साऊंड करता. नाही, हे कसं काय, ओके, नाही आता मला याच्याबद्दल काही आयडिया नाहीये, पण मला याच्याबद्दल हे हे माहिती आहे. मी याच्याबद्दल आहे ना तुम्हाला उद्यापर्यंत सगळं काही इन्फॉर्मेशन सांगतो. हे झालं मॅच्युअर बोलणं. आणि असं बोलणं की नाही मला नाही माहिती, हे झालं इमॅच्युअर बोलणं. जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये जाल, कॉर्पोरेट तर लांबची गोष्ट आहे, डेलीच्या याच्यात पण हे आपल्याला बऱ्याच वेळा बघायला भेटेल. सो थोडासा पॉज घ्या, थोडा विचार करा आणि कंट्रोल मध्ये राहा. याने काय होतं ना, दुसरा माणूस तुम्हाला कंट्रोल करतो. त्याला जसं पाहिजे ना तसं तो तुमच्याकडनं बोलून घेतो. जरी तुम्हाला उत्तर येत असो नाही येत असो, थोडा पॉज घ्या, थोडा सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये आणा. मग बघा सिच्युएशन पण तुमच्या कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही इमॅच्युअर पण साऊंड नाही करणार. करून बघा ही गोष्ट.